नमस्कार मंडळी. विनोदाच्या सूर्यमालेतील सगळे हास्यग्रह पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहेत. अर्थात सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या आठवड्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा छोटीशी विश्रांती घेणार आहे, पण अजिबात काळजी करू नका, आम्ही लवकरच तुमच्यासाठी नवीन सीझन घेऊन येणार आहोत. मंडळी, घटस्फोटाआधीच्या समुपदेशनाची एक वेगळी आणि गमतीशीर पद्धत दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, साताऱ्याचा विरोधी तारा रोहित माने आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. शांत व्हा, मला असं स्ट्रेस देऊ नका. असं हे बघा, आपल्याला प्रोसिजर फॉलो करावीच लागणार आहे. हो मॅडम, ते प्रोसिजर आहे ना, ते तुम्ही नंतर काय ते करून बघा, मला नका सांगू. या माणसासोबत आत्ताच्या आत्ता मला काडी मोड हवंय, मला काय माहिती नाही, याचा थोबाड पण नाही बघायचंय मला. मला तरी कुठं राहायचे तुझ्यावर? हा, तुझं थोबाडले अशी देखावा आहे मोठा, लगेच तुझं थोबाड बघायचंय मला. काय नाही, मला नाही राहायचं तुझ्यावर. जरा 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 शांत व्हा ना, असे भांडू नका सारखे. हे बघा, कसं असतं ना, ती एक प्रोसिजर असते, ती फॉलो करावीच लागते. हा, तुम्ही स्मशानासमोर मेलात, समजा तुम्ही स्मशानासमोर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नाही ना नेत, मग तुम्हाला हॉस्पिटलला नेतात, चेकअप करतात, घरी नेतात, मग स्मशानात नेतात ना. तर ही अशी प्रोसिजर फॉलो करावीच लागते. मॅडम, जरा उदाहरण तरी बरं द्या की. काय म्हणजे मला आधीच टेन्शन आलंय, त्यात ही माझी बायको आहे, ती एक वेगळं टेन्शन. जरा म्हणजे पटेल असं उदाहरण द्या की काहीतरी मॅडम. म्हणजे बरं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, मला तुमची मैत्रीण समजा. हा, आणि एकदम असं मित्रमैत्रिणींशी आपण मोकळेपणानं बोलतो तसं असं मला मोकळेपणानं सांगा की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी तुम्हाला सांग. आता मी घरातल्या मोठ्यावर तोंड करून सांगत असतोयस ना, या बाईपासून मला काही प्रॉब्लेम नाही, आता कशाला पुढा पुढा करतायस? मग नाहीच मला काय प्रॉब्लेम, नाहीच प्रॉब्लेम. ही अशी कावतीस ना, त्याचा प्रॉब्लेम आहे मला. मशिगत नुसती अंगावती का? भोंगा बसरू नको आता इथं, कळलं का मॅडम? तुम्हीच समजावं काय त्या ताईला. आपण एक काम करू, आपण टॉस करूया. हा, टॉस करतात ना मॅच मध्ये, म्हणजे हेड झालं तर तुम्ही बोलायचं आणि टेल झालं तर तुम्ही नाही बोलायचं. नाही, मग हिलाच बोलू द्या. हिचं हेड असं बी सटकलेलंच आहे. मीच बोलणार आहे. आता बोलू देतायत ना ते. हा, तर तुम्ही आता मैत्रीण आहे मी तुमची, आणि मोकळेपणानं आता मला सांगा की तुम्हाला हे मारहाण करतात का? हाय का आता हिला बघून तरी वाटतंय का तुम्हाला? हा, हिला मी मारहाण करणार? अहो मॅडम, तुम्हाला सांगतो, लग्न झाल्यावर देवाला गेलो होतो मी खंडोबाला, तिथं माहिती नाही ती पायऱ्या चढून वर जाते ती. हिला बघूनच हार मानली मी. हीच मला उचलून वर गेली होती घेऊन. बरोबर गेल्यावर हिला कुल्फीवाला दिसला तिथं, तसाच टाकला मला, कुल्फीवाल्याच्या मागं पळत गेली. कुल्फी 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 करत. काय करायचं सांगा बरं आता? हा, हिला मारहाण करणार हो मी. बरं, मारहाण नाही, तुम्ही मला सांगा, तुम्हाला सासू त्रास देते का? हाय का मॅडम? आता माझी आहे बिचारी म्हातारी, ती कसली हिला त्रास देणार आहे? बिचारी म्हणे. हीच रातची जाऊन तिच्या उरावर बसती. काय करायला सांगा बरं? म्हातारी माझी कुतुंबाला ती खालच्या खाली तिकडं, तो आणि बाहेर काढा येत नाही तिला. लय करू नका आता, उगा लय करताय. काय लय करतोय तो? तुम्ही अंगावर बसता सासूच्या. मग तुम्ही नाही, मी सांगते काय झालं. मी जेव्हापासून लग्न करून घरी आले ना, तेव्हापासून म्हणतायत काय बाई कसली सून उरावर आणून ठेवलीये, कसली सून उरावर आणून ठेवलीये. मी एकदा म्हंटलच, या बघा आत्या, लई बोललात ना तर एकदा बशीनच उरावर. एकदाच बसले होते उरावर. तो बस ना आमच्या म्हातारीची एक साइड लुळी पडली, माहिती? लुळी पडली, मग गाव फिरून येते लुळी पडली. मस्त तुझं मसाईस. तुम्ही का माझ्या? नाही नाही, ऐका, असं करत जाऊ नका तुम्ही, पुन्हा करू नका असं. हा, बरं, मला सांगा, हुंड्यावरनं मानसिक त्रास वगैरे देतात हे तुम्हाला? हुंडा सामुदायिक लग्नात लग्न लावून दिलं हिच्या बापानं माझं, तेव्हा एवढा हांडा माझ्या गाड्यात पडलाय. काय मॅडम हुंड्याचं विचारताय तुम्ही? म्हणजे मारहाण नाही, सासूचा त्रास नाही, मग नक्की प्रॉब्लेम काय आहे?
काय प्रॉब्लेम आहे तो? काहीच प्रॉब्लेम नाही. अरे त्या रड आता कसं सांगू काय प्रॉब्लेम आहे तू? म्हणजे तुम्हाला सांगते 4 वर्ष आणि 8 महिने झालेत माझ्या लग्नाला. हं. एवढ्या 3 मोबाईल बदलले. किती? 3 मोबाईल बदलले. व्हॉट्सअपवर माझा डीपी नाही ठेवला ना स्टेटसला माझा फोटो ठेवला. बाई माणसाचं मन आहे त्रास नाही होणार का सांगा तुम्ही मला? अच्छा म्हणजे व्हॉट्सअपला डीपी नाही ठेवला म्हणून तुम्हाला राग आलाय का? अहो मॅडम आता मला सांगा कसा ठेवायचा डीपी? त्या डीपी मध्ये पुरती होय तो ही बाई. काय आता तुम्हाला व्हॉट्सअपवाली एवढासा चोकून देते ती. आता तो गोलच द्यायला लागले ती. एकदा हिचा अख्खा फोटो ठेवला नुसता दंडच दिसत होता. दुसऱ्या दिवशी दिवसभर मला मेसेज आयला ह्यो कोण हिंद केसरी आणलाय. काय करायचं सांगा बरं? म्हणलं म्हणलं आता आपण डोकंच लावू. आपण फक्त तोंडाचाच फोटो ठेवू म्हणजे एकदम व्यवस्थित दिसल. तोंडाचा फोटो ठेवला नुसताच गाल दिसतोय. मी असा धरून बारीक केला तो तोंड दिसायचं. सोडला की गाल. काय करायचं सांगा बरं मॅडम? कसं ठेव आता माझी बायको नाही पुरत त्याच्यात तर कसं ठेवायचं डीपी? आणि ही बी त्या डीपी तिथं बी हिला मस्तीला आहे. आता हे काय मी मुद्दाम करते का होता? काय मुद्दाम करते का म्हणजे? मॉडर्न जमान्याची गोष्ट आहे ती. तुम्ही नका सांगू. आली मोठी मॉडर्न जमाना. एक डाव डीपी ठेवला तर काय मरणार आहेस होय तू? ग बस. डीपी ठेवला का बोलती या शपथ. सॉरी ताई काय झालं? सॉरी तुम्ही काय नाही सॉरी ते व ताई पाणी पिवा ताई. स्वतःच पिती नाही ह्या आता दिलं का दुसरी पाणी? तिसरी पाणी ती की आधी. हे घेवा ताई काय झालं? तुम्ही शांत बसा वय बाजूला. ताई शांत बसा. काय व ताई काय झालं हो ताई? ए दादा दोन्ही भोंगा एकाच वारीला जोडले तर काय? मग तुम्ही का बसा? मी कमी पडत होती तर हिला पण रडायला लागलाय तुम्ही. मी काय केलंय तो? ताई शांत बसा. सॉरी ते काय झालं? तुमचा नवरा तुमचा डीपी ठेवत नाही फक्त. माझा नवरा माझ्या चेहऱ्याला उंदराचे कान, सशाचे कान, असं माकडाचं तोंड असं वगैरे करून असं कुरूप फोटो बनवून राग आला की डीपी म्हणून ठेवतो. असं करते तुम्ही ते? बघ तुम्ही शांत व्हा. तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही शांत व्हा. अजून पाणी घ्या पाहिजे तर. तुम्ही एवढं आपुलकीने विचारताय म्हणून सांगते. मी असं बोलत नाही कोणाकडे. नाही तुम्ही मन मोकळं करा. बोला तुम्ही. बोला ताई बोला. मी आहे. आज ना माझी अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरी होय. हॅपी अॅनिव्हर्सरी. मॅडम हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. आता तुम्ही कसं पटकन केलं ना त्याने अजून विश नाही केलंय. रात्री 12 वाजल्यापासून मी हिंट्स देते. त्याच्या लक्षात पण नसणार हो आमची अॅनिव्हर्सरी आहे. पण मी ठरवलं मी नाही फोन करणार. प्रत्येक वेळेला मीच का फोन करायचा? आपण नाही करायचं फोन. नाही पण मी आता करणार आहे फोन. कसा फोन नाही करत? करा. हळू ताई. ए चमनचिंदी. हो तूच चमनचिंदी. आपली अॅनिव्हर्सरी विसरलास ना? लक्षात नाही तुझ्या अॅनिव्हर्सरी. आता छोटी करू नको. आज एक मॅडम आले आहेत सेम प्रॉब्लेम घेऊन घटस्फोट मागायला. देऊ का? देऊ? नाही मला बोलायचंच नाही मॅडम. मला बोलायचं नाही. मला फोन ठेव. फोन ठेव. मला बोलायचं नाही तुझ्याशी. मॅडम ताई बसा तुम्ही आधी. मॅडम काय मॅडम तुम्ही शांत घ्या. तुम्ही शांत बसा. तुम्ही मला फोन द्यायला पाहिजे होता. मी किडा थांबला असता त्याचा. आणि तुमचा किडा वळवळतोय तू. लय बोलतीस मग आता. गा बस. किडा वळवळतोय मग. तू ताई शांत बसा. तुम्ही नका त्रास करून घ्या. असंच असतंय हो. बघितलं ना
तुम्हाला म्हणून मी आता मोकळं होते. तुम्हाला म्हणून चालते. टेन्शन नाही. सांगा सांगा. कसलं म्हणून कौतुक नाही माझ्या नवऱ्याला माझं. कौतुक कोणाचं? तर नट्यांचं. नट्यांचं. आता माधुरी दीक्षितचा बर्थडे होता तेव्हा फोटो ठेवला माधुरी दीक्षितचा स्टेटसवर DP-वर आणि लिहिलं हॅपी बर्थडे माधुरीजी. आता ती काय भाव देणार आहे त्याला? तुम्हाला सांगते आमच्या कोपऱ्यावर ना नेने नावाचे जनावरांचे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे जातो ट्रीटमेंटला आणि विचारतो काय हो वहिनी कशा आहेत हॅपी बर्थडे सांगा. त्याला वाटतं ते नेने कुठल्याही इथं काहीच नाही. कुठल्याही हॉटेलमध्ये कुठल्याही शेट्ट्याच्या हॉटेलमध्ये जातो आणि विचारतो क्या शिल्पाजी कैसी आहे आती नाही आजकाल. तर शिल्पा काय याची वर्गा मैत्रीण आहे. नाही बरोबर आहे मॅडम. घरात एवढं सोनं ठेवलेलं असताना याला भिकाऱ्यासारखं बाहेर फिरायला पाहिजे. होय मॅडम. घरात सोनं कोण आहे? नाही मग बरोबर आहे त्याचं. काय काय नाही नाही त्याचं नाही बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे. त्याचं चूक. तू केडा त्याला बघा गावलू. ताई तुम्ही मोकळं व्हा. एकदा ना माझ्या वाढदिवसाला केक आणायला गेला. मला वाटलं वा वाढदिवस लक्षात आहे केक आणायला गेला किती छान. त्या केकवाल्याने विचारलं नाव काय लिहायचं. नाव लिहितात ना हॅपी बर्थडे टू. त्याला नाव नाही आठवलं माझं. बायकोचं नाव विसरला माझा नवरा. आणि काय लिहून आणलं असेल? काय लिहिलं? काय लिहून आणलं असेल? काय लिहिलं? हॅपी बर्थडे टू गाऊनवर ओढणी घेणारी बाई. काय वाटलं असेल मला? तिला वाईट वाटलं मला. लगा लई डेंजर आहे तुमचा नवरा. हो मॅडम ती तर जाऊ द्या. अहो मी स्वीटीचा बर्थडे असतोय की नाही मी केक घेऊन जातोय की नाही घरी. हॅपी बर्थडे वनिता वाचायच्या आधीच संपतोय केक. काय करायला सांगा. काय उगाच बोलतोय तो. अहो आमच्याकडे केक कापायची पद्धतच नाही. मेणबत्ती फुकली की वडलाची ना. काय करायचं सांगा बरं आता. मग केक आता केक आणतच नाही मी. आता काय करतो आमची अॅनिव्हर्सरी असली की नाही हिला चौपाटीवर घेऊन जातो या. पाणीपुरी आवडती ना हिला. पाणीपुरी खायला नेतोय. 78 पाणीपुऱ्या खाती या. एका वेळेला 78 पाणीपुऱ्या खाती. तो पाणीपुरीवाला बी भेंडाळतोय वाढून वाढून. बापरे. अहो त्या दिवशी तर ओटी होती समुद्राला. काय माहित नाही कुठं तिकडं आतमध्ये बातमी पसरली सगळ्या लाटा बाहेर बघायला. कोण आलं तुझ्या आलं एवढ्या पाणीपुऱ्या खायला कसं काय बघा. सगळ्या लाटा आल्या होत्या बघायला. आता लय उगा करून सांगतायत. हे ह्यांचं असंच असतंय. पाणीची मगर कशी करायची ना ह्यांच्याकडनं शिकायचं. ग बस पाणीची मगर सांगते. आता काय आता मला केक लय आवडतो पाणीपुरी पण आवडते. आता आवडते तर आवडती ना. आवडती बघ पण बघ. तुमचा तरस काही कमी आहे तवा आहे का. माझा कसला त्रास आहे तवा. तुम्हाला सांगते ताई मग अख्ख्या खानदानात फक्त बहिणीची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे यांनी. अख्ख्या खानदानात. माझे पप्पा आहेत की नाही रोज रिक्वेस्ट पाठवतायत आणि ह्यो माणूस रोज रिक्वेस्ट डिलीट करतोय. माझे मानलेले भाऊ सख्खे भाऊ चुलत भाऊ सगळ्यांना ब्लॉक करून टाकलंय. त्या बहिणीशी काय गुलुगुलू बोलतात मला काही कळत नाही. ती बहीण मला सांगते जीजूंना कॉंग्रॅच्युलेशन सांग बरं का आज त्यांना प्रमोशन मिळालंय ना. म्हणजे आधी मला ते सांगणार त्याच्यानंतर मला कळणार. असं आहे आमच्याकडे. सांगा काय करू. भोंगा पसरू नको. दादाईचं कनेक्शन तोडा येईल. असं असतंय आमच्याकडं. काय असं तुला डोकं आहे का तेवढं. ह्यांच्या अख्ख्या खानदानाचं काय ती डोकं एकट्या बहिणीकडे जायच्या. म्हणून तिला व्हायचं सांगावं असं वाटतंय मला. व्हायचं म्हणजे तिला कळतंय मी काय सांगतोय ती म्हणून तिला सांगतोय मी सगळं. आता मॅडम त्या दिवशी हिला मी काय म्हणलं स्वीटी आज आहे की नाही मला ऑफिसमध्ये प्रमोशन होणार आहे. काय म्हणली असेल. काय कशाला एवढं खादाडलं रात्री. ठ्याचा खायची काय गरज होती का. आता बरोबर होणारच प्रमोशन. अशीच शांतता पसरली होती घरात. हिला पाहिला लूज मोशन प्रमोशन मधला फरक कळत नाही. हिला सांगायचो मी
हा एवढी लाज ठेवती तो ही बाय. हा लाज ठेवती. बघितलं माझ्या बहिणीचंच कौतुक आहे. 7 फेरे माझ्यासोबत घेतले आणि बहिणीलाच घेऊन मिरवत असतात. फेरे फरफडत नेलो होतो गोल गोल. कुत्र्याला फिरवतो तसं. 3दा होमात पडताना राहिलो माहितीये का मी. पण यासाठी बरं झाली असते. ही वेळच नसती आली. मी तो अगं बसतो ओढली असतो तुला वय, तशीच वळली मग. असती, मी आली असते वय तेव्हा. सांगती मुठी. सगळे नवरे असेच असतात असेच असतात सगळे नवरे. तुम्ही काय तुम्हाला निदान तुमच्या बहिणीकडून तरी कळतो. माझा नवरा 4 दिवस सेक्रेटरीला घेऊन गोव्याला फिरून आलाय मला खालच्या वॉचमॅन कडून कळतं. त्याच्याकडनं आणि कसं कळतंय? मला सगळं कळतं. कुठून ना कुठून तरी मला सगळं कळतं. बया काय सांगू तुम्हाला माझ्या नवऱ्याबद्दल. असं बाजारात जाताना एखादी माझी मैत्रीण वगैरे दिसली ना पिशव्या घेऊन की सांगतो अहो द्या ना मी मदत करतो ना. अहो त्यात कशाला तुम्ही कशाला उचलताय मी उचलतो. ही अशी मदत. आणि मी कधी सांगितलं कोपऱ्यावरनं कोथिंबीर घेऊन या जरा. सोफ्यावरनं बूड पण उचलत नाही हा माणूस. आहे का आता ऐका आता म्हणजे तुम्ही लय जातय. तू सांग ती जशी काय सांग. तुम्ही लय जाताय. माझं ऐका ना आधी. तुम्ही बोला. सॉरी शेजारच्या बायकांसाठी 5-5 मिनिटं लिफ्ट अडवून ठेवतो हा माणूस. आणि आम्ही कधी असं बिल्डिंग मध्ये एकत्र आलो तर धावत जाऊन लिफ्ट पाशी जाऊन 14व्या मजल्यावर जातो. मग मी थांबून राहायचं लिफ्ट परत खाली येईपर्यंत. आमच्या माळ्यावर तर लिफ्ट थांबतच नाही जब्यानं. चाललंय ना आवाड बंद. आता मला कळलंय मॅडम. नवरा म्हणजे ना फोनवर फ्री मिळालेल्या चार्जर सारखा असतो. जेव्हा आपल्याला हवं तेव्हा चार्ज करून घ्यायचा संसार. मग नंतर चार्जर कोण उचलेल कुठे नेईल कसा वापरेल आपल्याला काय माहिती. चार्जर आपल्याला वेळेवर टेबलवर मिळाला ना म्हणजे झालं. लगा आमचं तर एकदा चार्ज केला की चार्जरची बी पॉवर संपती या. जाऊन जनरेटरला लावायला लागतो या. आता काय खरं सांगतोय काय तो. ताई म्हणजे एकदमच भयानक आहे. लयच डेंजर आहे तुमचा नवरा. बघ एवढं तरी करत नाही लागा मी तरी बाई सुखानं संसार करते. नाही. आता घे की घटस्फोट. तुम्ही घटस्फोट घ्याच. हा घे आता घे. या अशा नवऱ्यांना ना लग्नाच्या विधींबरोबरच घटस्फोटाचे विधी पण करून घेतले पाहिजेत. नाही ताई द्या. नाही तुम्ही घटस्फोट द्या. नाही तुमचा नवरा लयच डेंजर आहे. तसं आमचे हे चांगले तसं मला नाही घ्यायचंय घटस्फोट. हे बघा तुम्ही असं अडकू नका. ते तुम्हाला गुंडाळत आहेत. तुम्ही अडकू नका. तुम्ही घटस्फोट घ्या. नाही ताई हे तुम्ही स्वतःला सांगा. तुम्ही लय अडकलेत ताई. मला नाही घटस्फोट घ्यायचंय. नको माझं ठरलं मी ह्यांच्या सोबतच संसार करणार आहे. नक्की ना? आमचे हे लय चांगलेत आमचे. हाय का आता. चला जाऊया. चला येता की नाही उचलून तुम्हाला. काय खंडोबाला जायचं जा. आलो तो. हो कलांडशील खाली. हो मॅडम थँक्यू बरं का मॅडम. माझा संसार वाचवला तुम्ही. कशी का असताना पण माझी बायको होती. खरंच थँक्यू बरं का मॅडम. नो प्रॉब्लेम. पण तुमचं लय बेकार वाटलो. किती बेकार आहे तुमचा नवरा. नाही हो माझा नवरा खूप चांगला आहे. काय बोलताय. हे आमचे टॅक्टिक्स असतात. म्हणजे कसं खोटं बोलावं लागतं पण संसार वाचतो ना. अयो असं आहे होय. म्हणजे कसं आहे ना की माणसाला समोरच्याचं खूप जास्त दुःख दाखवलं ना की आपलं दुःख कमी वाटायला लागतं. हाय का आता लगा. त्यामुळे हे असं सगळं करावं लागतं. म्हणजे तुमचा चार्जर तुमच्याच टेबला आहे. मारे लगा. थँक्यू बरं का मॅडम. पण जरा बरं वागत जा बायकोशी. ठेवा की डीपी कधीतरी. काय फरक पडतो. नाही आता मी मोबाईल इकून टॅबच विकत घेतो. त्यात बसल फुल फिगर बसल बघा. मी बंद डोकावतो कसा. ठेवतो मॅडम. जोड्याला डीपी ठेवा आता. खरंच कसं आहे ना बायका लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावतात पण पुरुष लग्नानंतर लगेच स्टेटस सिंगलचं मॅरिड पण नाही करत. तेवढा आहे. त्यामुळे जरा बरं वागा बायकोशी. नाही मी नाही तर पुढच्या वेळेला बाजू नाही घेणार. घटस्फोट करून दे. नाही नको मॅडम. नाही खरंच नाही. थँक्यू बरं का. आणि ती टॅब तेवढं जातानाच घेतो आता. येऊ का मग मॅडम. थँक्यू बरं का. थँक्यू. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन होतं. परफॉर्मन्स थांबूच नाही असं वाटत होतं. मस्त परफॉर्मन्स. झकास. प्रसाद दा. ईशा फार मस्त. आज खूप खुलून काम केलंस तू आणि खूप मजा आली.
लका आज तर तू म्हणजे आहा. रोहित फार मस्त परफॉर्म केलंस, फार गोड. वनिता, ॲक्टरनी एक गोष्ट कायम सांभाळली पाहिजे की आपण जे परफॉर्म करतोय तेव्हा आपल्या मनात जे चाललंय ते भाव चेहऱ्यावर उमटू द्यायचे नाहीत. ही ॲक्टरची फार मोठी जबाबदारी असते. आणि आज तुझा तो दोष वाटला मला थोडा तुझ्या परफॉर्मन्समध्ये, जेव्हा तो म्हणाला की केक समोर येतो आणि केक समोर येतो आणि मेणबत्तीवर फुंकर मारल्या क्षणी तो दिसत नाही त्या क्षणी. तर तू कॅरेक्टर म्हणून लाजत होतीस पण मनात न हो खरं आहे. किंवा 78 पाणीपुऱ्यात तेव्हा पण तू लाजत होतीस तर ते जरा थोडंसं कंट्रोल केलंच मनातलं. तर तू वंडरफुल ॲक्ट्रेस आहेसच, पण तेवढं जरा थोडंसं. पण अदरवाईज माइंड ब्लोईंग. तो आवाज जो एक वेगळा लावला होतास, तो मध्ये मध्ये चिरकत होता, एक वेगळं कॅरेक्टर देण्याचा प्रयत्न होता आणि तो 100% यशस्वी झाला. वनिता, फार मजा आली. वंडरफुल. वा वा. सचिन सर. अरे अप्रतिम होतं. आमचं एक नाटक होतं दुसरा सामना, ज्याच्यामध्ये विक्रम गोखले, विनय आपटे आणि आळेकरांचं नाटक होतं. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की स्वतःचं दुःख दुसऱ्यामध्ये लांबून का होईना पाहणाऱ्याला स्वतः उगीच सुखी झाल्याचा भास होतो. तर त्याचा अगदी 100% लेखकाला मार्क आहेत ह्या स्किटचे. आणि त्यांनी ते इतकं साधं, म्हणजे हे टॅक्टिक आहे हे प्रसाद म्हणाल तसं माझ्याही लक्षात नाही आलं. तुम्ही फार भारी केलं काम, म्हणजे अफलातून. की माझ्या लक्षात आलं नव्हतं की हे टॅक्टिक आहे आणि आता हे असं होणार आहे. पण खूपच फर्स्ट क्लास. म्हणजे रोहित, आता ह्याचा आवाज काय प्रसाद काय म्हणणार यार. म्हणजे मला आता असं वाटायला लागलं तुमच्याकडे बघून की अरे माझं खूप करायचं राहिलं असं. खरंच म्हणजे आपण असं म्हणतो ना की संधी मग त्याच्यानंतर आपण केलेली मेहनत आणि त्यानंतर आलेला रिझल्ट असं. तर त्याच्यामध्ये तुला तुझ्या एक काय म्हणतात त्याला ॲक्टर असं म्हणतो ना की माझा स्किल सेट काय, तर मी माझं शरीर, माझा आवाज, माझे डोळे जे काय आहे ते. तर त्या स्किल सेटमध्ये तू एकमेव आहेस. म्हणजे तुलाही येतं आणि तो तुझा आवाज आणि त्याचा तू करत असलेला वापर हे खूप खूप भारी आहे. फर्स्ट क्लास. व्हेरी व्हेरी गुड. क्या बात है सचिन दा. मंडळी, आजवर तुम्ही कधीही पाहिली नसेल अशी रसिक प्रेक्षकांची दाद आज तुम्ही पाहणार आहात. चला तर बघूया हा धमाल नाट्यप्रयोग आणि त्याला मिळणारी प्रेक्षकांची दाद, जी तुमच्या समोर घेऊन येत आहेत. दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब, जळगावचा जाळधोर हेमंत पाटील आणि हास्य जत्रेच्या गावातले अवली गावकरी. एक नंबर नाटक. शिवाली, रेडी आहेस का? ओके. हो हो रेडी आहे सर. हां हां. थोडी भीती वाटते सर. अरे टेन्शन नको घेऊस सर. ऐनवेळी तुम्ही रिप्लेसमेंट म्हणून उभं केलंय सर मला. हो. एक गाडी चक्री मारली आहे सर. मला खूप भीती वाटते. मला आठवतील वाक्य सर. मी काय हो करू हो 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 थांब टेन्शन नको घेऊस. सांगितलं ना मी आहे ना. हो. आणि तशी नाटकाची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. तू नको टेन्शन घेऊस, कळलं का? आणि तुला अधेमध्ये वाक्य आहेत ना तुला, आणि ती पण स्वाभाविक रिॲक्शन्स आहेत माझ्या डायलॉगवर. काय एवढं त्यात. हे बघ, आणि ना खूप इंटिरियर मध्ये आपण हा प्रयोग करतोय. मी पण इथे पहिल्यांदाच प्रयोग करतोय, कळलं का? मलाही माहित नाहीये या ऑडियन्सला काय नाटक कितपत कळतं की नाही, काहीच अंदाज नाहीये. आपण परफॉर्मन्स करूया, एंटरटेन करूया आणि निघूया ना. काय नाही ते काम कर, सोप्पं सांगू तुला. सोप्पं. मी जे डायलॉग्स बोलीन ना त्यावर अशा खणखणीत कडकडीत टाळ्या येतील, त्यामध्ये तू डायलॉग बोलून टाक. म्हणजे काय लोकांना कळणारच नाही आणि डायलॉग पण पुढे जाईल, नाटक पण पुढे. बस 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 करूया सुरू. हा, टाळ्या येतील तेव्हा डायलॉग बोलायचे, लक्षात ठेव. हा, ओके. पाटील. हा सर.
हो पाटील चला सुरू करा. हो सुरू करतो सर. हा मग करा ना सुरू. करू. मला परत निघायचंय ना मुंबईला. उद्या शिवाजी मंदिरला प्रयोग आहे दुपारी. मी करतो सर अनाउन्समेंट. तर रसिक प्रेक्षको, नीट बसा. तर रसिक प्रेक्षको, आज आपल्या गावात ओंकार राऊत नावाचा अभिनयाचा सूर्य तडपणार आहे एकदम. आता ओंकार राऊतांविषयी मी काय बोलवा. अरे ओंकार राऊत म्हणजे नट सूर्य, नट श्रेष्ठ, म्हणजे ज्यांचा अभिनय पाहून जयसूर्या बी लाजला. काय बोलताय? जयसूर्या का लाजेल माझा अभिनय पाहून? ते असं बोलतान सर. असं कुठेच बोलत नाही. कुठे ऐकलं तुम्ही हे? आणि मुळात नॉर्मल सांगा. ओंकार राऊत आले आहेत, शिवाली परब आलेले आहे. ते नटसूर्य नटश्रेष्ठ नको. मुंबईत कोणी ऐकलं ना मारतील मला प्लीज. नाही सर माफ करा, पण आपल्या गावामध्ये ना असं वाढ उचडूनच बोलावं लागतं सर. हो का? आता मी नुसतं ओंकार राऊत असं म्हणलं तर पब्लिक मला काय म्हणेन, कोण घेऊन आले आयरे गैरे म्हणून. आणि तुमचा तोंड बी असा प्रतिष्ठितांसारखा नाही आहे ना. म्हणजे थांबा असं वाढवून सांगणं पडतं. तर आज ओंकार राऊत सरांबरोबर मुंबईहून एक सुंदर अशी नटी आलेली आहे, शिवाली परब नावाची. हेमंत भाऊ त्यांना अभिनयही बघायला सांगा म्हणजे त्यानंतर माझ्या नावाला एवढं नाही. सर सर मज्जा, आज मज्जा. आज मजा. हा नाटक आहे, मज्जाच आहे. नाही आज ते पहिल्यांदा स्टेजवर ओरिजिनल नटी पाहणार आहे. म्हणजे आमच्या गावात याच्या पहिले ना स्त्री पार्टी करणारे ते अरुण कदम, प्रभाकर मोरे आणि विराज जगताप ते येऊन गेले. हो लोकांना गैर प्रेम दिलं. आज सगळ्यांनी ना या स्टेजवर खरी खुरी बाई पाहायला भेटणारे बाप्पा डायरेक्ट काम करताना. आणि सगळे लोक कसे चेकाळले एकदम. काय बोलताय? उत्साहात आहे बा, उत्साहात आहे सगळे. अनाउन्समेंट राहिली तेवढी करतो. अजून राहिली एकच राहिली सर. हॅलो. हा तर सगळ्यांना एक विनंती आहे. विनंती किंवा दम समजा तुम्ही काही बी. काय आहे, चालू ऍक्टिंग मध्ये कोणाच चिल्लर मारून फेकू नका. डोया बिया फुट्याचा संभव असतो, समजले काय? हा काय पिक्चरचा पडदा नाही आहे चिल्लर मारून फेकेले. जे काय असेल ते माझ्याकडे आणून द्या, मी शिस्तीत त्यांना देईन. हा अनाउन्समेंट द्या हो. माईक स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्यनिशा प्रोडक्शन सादर करीत आहे ओंकार राऊत लिखित दिग्दर्शित 2 अंकी नाटक तेजस्वी सूर्याचा अस्त. अंक पहिला. विजयानंतर हा महाल एवढा एक बाहेर जा ना, बाईला पाठवा ना. एवढा भव्य विजय आणि आम्ही इथे एकटे. ए तू नकोय, नटीला पाठव. नटी आहे ना. माझी सोलोलुकी आहे, 4-5 वाक्य आहेत. मी घेतो. आतमध्ये जाऊन सोलत बस. राणी सरकार, राणी सरकार. राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार. आज आमचे पिताश्री हवे होते राणी सरकार. आपल्या साम्राज्याला कलहाचे, तंटेचे, आक्रमणाचे असे खग्रास ग्रहण लागलेलं असताना सुद्धा आम्ही या साम्राज्यावर आलेलं काळ्या ढगांचं सावट परतावून लावलेलं आहे. तुम्ही आनंदित राहात ना राणी सरकार? राणी सरकार, आज आमचे पिताश्री हवे होते राणी सरकार. हे वसाड्या तुझा डायलॉग नको, त्या मॅडमचा डायलॉग वन्स मोर आहे ना.
मॅडमचा कुठला डायलॉग? ते आता नाही काय बोलल्या काय बोलले माहितीये कालचा तुझा सर झाला माहितीये घ्या घ्या राणी सरकार तुम्ही अशा अस्वस्थ का बरं दिसत आहात आम्हाला? आमच्या ऐतिहासिक तहाची साक्ष येणाऱ्या पिढ्या देतील, पण आम्हाला जी शीतलता लाभलेली आहे तो चंद्र असा उदास का? आमचा आभाळ त्या चंद्राविना अधुरा आहे. राणी सरकार, बोला राणी सरकार, बोला राणी सरकार. काही नाही. खाली बसून घ्यायचं प्रेक्षकांनी. राणी सरकार, प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचंय. अभिनंदन मॅडम, अभिनंदन तुमचं. गणपतराव सोनटके यांच्याकडून काही नाही या वाक्यासाठी, म्हणजे या महत्वाच्या वाक्यासाठी तुम्हाला 999 रुपयाचं माझ्याकडे. पाटील काय चाललंय? काय चाललं? मी ते प्रयोग करतो आणि तुम्ही ते पैसे वाटप काय करताय? सर, आमच्या गावची पद्धतच आहे. काही आवडलं ना लगेच बक्षीस देऊन टाकता. मला ही पद्धत तुमची असेल, आमची नाही. नाटक पूजा आहे माझ्यासाठी. आमच्या पूजेत बी टाकता. गप्पा बसा. मला नाटकामध्ये व्यत्यय आलेला चालणार नाही. तुम्ही नका हे पैसे वगैरे देऊ, कळलं का? सर ऐका, तुम्हाला बी बक्षिसी मिळू शकते सर. मी बक्षिशीसाठी नाटक करत नाही. खरंच? हो. अरे बापरे, मग ते दत्तू मोरे आले होते, त्यांनी 13,000 रुपये कमवले सर. 13,000. आणि ते प्रभाकर मोरे ना, ते शालू असं वन्स मोर करून ना 34,000 रुपये कमवून गेले. किती? 34,000. तरीच हे मध्ये मध्ये शूटिंगला येत नाहीत. हा सर. हा, काय नाही. हा, पण तुम्हाला बक्षिसी नको असेल ना तर मग मी तशी अनाउन्सच करून टाकतो. हे बघा, परीक्षा नाही, असं काही हे नाहीये. बक्षीस आता मिळत असेल तर नाही कोण म्हणणार नाही का? म्हणजे पैसे ते हायवेवर आहेत आणि मी सर्व्हिस रोडवर उभा आहे असं नको व्हायला. विनोद होता का? नाही, असं काही नाही, पण पैसे येऊ देत, फक्त जरा डिग्निटी राहू देत त्या मागे. हा, डिग्निटी राहू देत, एवढंच फक्त. आणि नाटक पण सांभाळा मध्ये नुसतं ते पैसे करू नका. नाटक पण महत्वाचं. मी करतो. कंटिन्यू. असे तू हिमाचल सकल साम्राज्य रक्ताचा एकही थेंब न सांडता आमच्या अधिपत्याखाली आहे. पण आमची भार्या, आमची अर्धांगिनी, तिच्या मुखकमलावर मला हास्याचा एक दवबिंदूही जर दिसणार नसेल तर या साम्राज्याचा उपयोग काय? कोणाला पैसे वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. त्यांना विंगेत येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. कॅश नसेल तरी आम्ही गुगल पेवर पैसे घेतो. ओके. कोणीच नाहीये का? हरकत नाही. राणी सरकार, तिने मला विचारलं. पण मॅडमचं खास अभिनंदन त्यांना, म्हणजे बाबू टोकाशी यांच्याकडून त्यांचा या खतरनाक वाक्यासाठी बाबू टोकाशी यांच्याकडून त्यांना 12,000चं रोख पारितोषिक मिळालंय. मॅडम इकडे या तुम्ही. हो हेमंतराव, टोकाशी नाही मोकाशी. कोणी असेल रे तू? आरती असते मोकाशी तर मोकाशी महत्वाचं आहे का ते? मॅडम इकडे या तुम्ही. इकडे. हे बा, हे जे पैसे का नाही हे माझ्याकडे आहे. हो, मी मॅनेजर जवळ देऊन ठेवीन. तुमचा प्रयोग झाला की लगेच घेऊन जा. पूर्वी काय होतं माहिती का, हे लोक आहे ना डायरेक्ट येऊन ना असं वायना टाकायच्या, मग त्यामुळे ऍक्टिंग मारणाऱ्याला त्रास व्हायचा. इथे मग मी हे सगळे पैसे जमा करून ठेवतो, तुम्ही घेऊन जा. थांबा, तुमच्या लोकांना नाटक कळतच नाहीये. सर बोल नका, भले मारतात काय मारू दे. अरे मी ते पल्लेदार वाक्य म्हणतोय, मोठमोठी वाक्य म्हणतोय, मी पाठ केलेली आहे. मला
पैसे तर सोडा, टाळ्याही देत नाहीये ती लोक. नाही सर. अरे ही काल आली आहे, ही 3-4दा मला सर म्हणून पाया पडली, हिचं पाठ पण नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक अनाउन्समेंट करा. तुम्ही म्हणा की ज्यांची पल्लेदार वाक्य आहेत त्यांना तुम्ही पैसे द्या, अशा लोकांना बाकीच्यांना देऊ नका वगैरे. ओके? नाही ना, मॅडमच्या अदाकारीतच मजा आहे बुवा. काय म्हणजे मॅडमचं कसं आहे बुवा, डायलॉग मारला की पैसे येतात. ती डायलॉग मारतच नाहीये, ती वेळ मारून नेते फक्त. पाटील, कळतंय का तुम्हाला? नका सांगू, मी डायलॉग घेतो, मी माझ्या हिमतीने. घ्या. राणी सरकार, राणी सरकार, अहो सोडा. हो सर, हो सर. जिंकल्याला तुम्ही वंशमोर देताय. शांत बसा. नागची असं गेलाय तरी. हो सर, तुम्ही हाय पडू नका. नागचीला कोणी वंशमोर देता? सर तुम्ही नाटक करा. ए बसा खाली. जिंकली ती बाई. शांत बसा. घेऊ द्या ना वन्स मोर, त्यांना माझी ऍक्टिंग आवडते. डायलॉग बोल पुढचा. विसरली आहे सर. विसरली आहे तू डायलॉग? तरी सांगत होतो तुला, मला ज्या टाळ्या येतील त्याच्यामध्ये बोल. तुम्हाला टाळ्याच नाही आल्या सर. महाराज, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, असा डायलॉग आहे, बोल. महाराज, मला हे अरे वाक्य तरी पूर्ण घेऊ द्या. महाराज आमचा हेला तुम्ही वंशमोर देताय. एक मिनिट. काही अर्थ नाहीये याला. एक मिनिट सर, 2 मिनिटं शांत बसा. महत्वाची मुवमेंट आहे. रसिक प्रेक्षकांना सांगायला आनंद होतोय की मॅडमचं अभिनंदन करायला स्वतः आपल्या गावचे सरपंच येत आहेत. मी विनंती करतो त्यांना की त्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गडगडात या सर. वा या सर, या. जाम भारी सर इकडे या. मी इथेच थांबणार. जाम भारी. मॅडम इकडे या. राहते त्याला काही फरक पडत नाही. इकडे जाम भारी. तुम्ही पहिले जिकडे आला पाहिजे. तुम्हाला घ्या. जाम भारी केलं तुम्ही. कसलं तुम्ही शिंकलाय माहित आहे? वन्स मोर शिंका. वन्स मोर शिंका तुम्ही परत एकदा. काय करतेस ते? एक मिनिट. ओ माय जाम भारी. हेमंत भाऊ, माझं हा एक मिनिट. सर हे ऍक्टर बी लई जोरात ऍक्टिंग मारत होतं, त्याला बी काहीतरी द्या ना. अरे देणार रे, देणार. अरे त्यानं पण देणार. आता काय करता? एक मिनिट. अण्णा जोरात आहे तुम्ही. मेरी तरफ से तोहफा. उर्दू. तुम्ही 10च्या 2 नोटा दिलात मला. रावसाहेब अरे खरे प्रेक्षक 500 रुपये. थँक्यू. 490 परत द्या. 10 रुपये तुम्हाला ठेवा. मोकाशीने दिलेत. त्यातले 490 मी तुम्हाला परत देऊ. तेव्हा मोकाशींना सांगा ह्याची पोंगळी करा आणि टोकाशी द्या. फालतू बनाया. सर मला नाही करायचं इथे नाटक. सर नाटक आहे. सर नाटक आहे काय? नाटक आहे. तिला घ्या इथे उभं करा आणि मध्ये करून टाका सगळं. सर मला नाही करायचं. मला काय ते करायचं इथे. वाक्य बोलते नटश्री आहे मी. सर मला नाही करायचं काय. एक काम कर मॅडम, एक काम करता का तुम्ही झाणता का नाटक? हा त्यानं जाऊ दे ना. चला तुम्ही त्या मागाचं बसा. ते मागाशी चला बसा खाली. बसा. चला मॅडम तुम्ही सुरू करा. इकडे आणा. ते कुठं घालताय तुम्ही? चला मॅडम तुम्ही हा ना. जय जाक लय जाक परबाई लय जाक. प्रसादा, ओमकार, तुझं कौतुक यासाठी की अशा प्रकारच्या स्किट्समध्ये भावखाऊ कॅरेक्टर जेव्हा असतं तेव्हा दुसऱ्या कॅरेक्टरला काही उरत नाही, पण त्याच्याकडे लक्ष न देता तूही तेवढाच भावखाऊ परफॉर्मन्स केलास, हे जास्त महत्त्वाचं.
तुझ्यासाठी म्हटलं पाहिजे राऊत बाबा लय झॅक लय झॅक. वा शिवाली फार गोड दिसतेस आणि तो बावळटपणाचा जो चेहरा केला होता तू स्टेजवर अफलातून. बाकी हे सगळी वात्रट कार्टी जी होती सगळी ती पण त्यांनी खूप एन्जॉय केलं, मजा आली. प्रेक्षकांची ही दाद बघितल्यानंतर ऐकूया सईची दाद. भारी झाला परफॉर्मन्स. दाद मिळवण्यासाठी जे आसुसलेले डोळे होते ना ओंकार, ते फार भारी होते. त्याच्यासाठी तुला 100 पैकी 100 मार्क. हेमंता मस्त एकदम. तुम्ही ना एखाद्या गावात जिथे स्त्रीपात्र खरंच आलेलं नाहीये अशा गावात तुम्ही आम्हाला नेलत आणि आम्ही तिथे रमलो. फार मजा आली. शिवा, जे ऑडियन्सचं तुझ्या बाबतीत होत होतं ते माझं तुझ्या बाबतीत झालंय. तू येऊन नुसती उभी राहिलीस तरी परबाई जोरदार असं माझं आता मनात झालंय. त्यामुळे तू दिसतेस पण छान आणि परफॉर्मही मस्त केलास. मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. आणि मंडळी याच बरोबर या पर्वात आम्ही इथेच थांबतो आहोत. भेटणार आहोत पुढील नवीन पर्वामध्ये. तेव्हा तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.